कारण आजकाल आपल्याकडे काय झालंय, ज्यावेळेस पितृपंधरवडा आला, समजा व्यक्ती आता ह्या टायमात एखादी व्यक्ती गेली तर पुढं पितृपंधरवडा आलाय, मग काय लोक काय करतात, ती जी गेलेली व्यक्ती त्यांचं पितर बी त्याच्यात मिसळून घेतात, म्हणजे मिळवणी, म्हणजे त्याला भरणे श्राद्ध म्हणतात, मिळवायचे. पण हे असं कारण श्राद्ध कर्म हे करावं लागतं. आपण बोललो गरुड पुराणामध्ये आबा एक श्लोक आलेला आहे, आपले गुरुवरे नाथ बाबा सांगत असतात की जोपर्यंत त्या प्रेताला पितरत्व प्राप्त होत नाही, 1 वर्षानंतर पितरत्व प्राप्त होते. कारण आजकाल आपल्याकडे काय झालंय, ज्यावेळेस पितृपंधरवडा आला, समजा व्यक्ती आता ह्या टायमात एखादी व्यक्ती गेली तर पुढं पितृपंधरवडा आलाय, मग काय लोक काय करतात, ती जी गेलेली व्यक्ती त्यांचं पितर बी त्याच्यात मिसळून घेतात, म्हणजे मिळवणी, म्हणजे त्याला भरणे श्राद्ध म्हणतात, मिळवायचे. पण हे असं जमत नसतंय, त्यांना मिळवायचं जमत नाही. ह्यांना जे आता हे समजा आज गेलेला असेल एखादी व्यक्ती, त्यांना त्या पंधरवाड्यामध्ये त्यांचं तुम्हाला पितर घालता येत नाही. तुम्ही म्हणता का घालता येत नाही, कारण त्यांना पितरत्व प्राप्त झालेलं नसतं, ते प्रेत योनीमध्येच असतात. त्यांची सुटका 1 वर्ष झाल्यानंतर, श्राद्ध झाल्याच्या नंतर त्यांना त्यांची दुसरी गती मिळते, त्यांना दुसरं शरीर मिळतं, मग त्यांना ते पितरत्व प्राप्त होते. पुढच्या वर्षी तुम्ही त्यांचं पितर घालू शकता. कारण गरुड पुराणामध्ये असं सांगितलंय, भवंती प्रेत रूपास्ते पिंडदान विवर्जिताः आकल्पम निर्जन अरण्ये भ्रमंती बहुदुःखिताः. ती जे प्रेत आहे, भ्रमंती बहुदुःखिताः, ते वर्षभर भटकत राहतं. जोपर्यंत श्राद्ध विधी होत नाही, श्राद्ध होत नाही, तोपर्यंत त्याला दुसरं शरीर मिळत नाही. मग कर्मानुसार वर्ष झाल्यानंतर त्यांना दुसरं शरीर मिळतं, मग त्यांना पितरत्व प्राप्त होतं. आणि तुम्ही जर श्राद्धच नाही केलं तर तो वर्षानुवर्षे निर्जन अरण्यामध्ये भटकत राहतो आणि मग घरातल्या लोकांना तो त्रास देतो. आहाकटा त्याचे करीती पितर, आहाकटा त्याचे करीती पितर, आहाकटा त्याचे करीती पितर, आहाकटा त्याचे करीती पितर. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. तुकोबरा म्हणतात पा, ती काय म्हणतात पूर्वज, अहकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. जर श्राद्ध विधी नाही केला, त्यांच्या नावाने पिंडदान विधी जर नाही केला, ते गेलेले पूर्वज आपल्याला त्रास देतात महाराज. तुकोबरांसुद्धा गाथ्यामध्ये अनेक लेत महाराज, त्यांचा शापही लागतो. श्राद्ध विधी पिंडदान विधी जर केला तर ते आशीर्वाद पण देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा, स्वर्गीचे पूर्वज पाहता ती वाट. हा अभंग आपल्या देवडीकर संस्थेच्या गाथ्यामध्ये नाही, पण हा अभंग नागपूर जी प्रत आहे, वक्ते बाबांकडे होती. वक्ते बाबा हा कीर्तनाला अभंग घ्यायचे. मी आबा एकदा हे प्रमाण म्हटलं कीर्तनात, मला एक जण म्हटलं महाराज हे गात्यामध्ये नाही ना. मी म्हणतो गाणे म्हणण्यापेक्षा बरं आहे म्हणलं, जे गाणे म्हणाले ते येडपट, त्याच्यापेक्षा प्रमाण म्हणलेलं काय वाईट आहे का. तू कोबरायचंच आहे नाही, तुला गाणे चालायला येतं, मायचा सागर बापाचा डोंगर, आणि तुला हे चाला नाही प्रमाण. तू कोबरायचं प्रमाण आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देतील, कल्याण इच्छिती तया कुळा. म्हणजे जे श्राद्ध घालतात, जे पिंडदान विधी करतात, त्यांना महाराज स्वर्गातले पितर आहेत ना, ते आशीर्वाद देतात. आणि एकही महाराज, देवाचा आशीर्वाद संतांचा, देव जर कोपला तर देव शांत होईल. संत कोपले, एक तर संत कोपत नाही, संत जरी शाप दिला कोपले तरी ते शांत होतील. पण महाराज पितरांना जर शाप दिला तर पितर शांत होत नाहीत, म्हणून त्यांच्याविषयी ते श्राद्धच करावं लागतं. पिंडदान विधी हा करावाच लागतो. विठाला.